नमस्कार. आपण आता लाईव्ह आहोत. मी संस्थेचे सचिव गुरुवर्य डॉक्टर प्रदीप पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रास्ताविकाने करावी. सर. नमस्कार सर. आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ लॉच्या वतीने विधिलिखित नेट भेट या कार्यक्रमात आजचे 103 पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रामधला एक ख्यातनाम समाजसेवक आदरणीय यजुर्वेद महाजन की ज्याने 2005 साली जळगाव मध्ये एका ध्येयाने आपण काहीतरी करावं, अनेकांना वाटत असतं आपण काहीतरी करावं, पण काहीतरी करावं या प्रश्नाचं उत्तर आयुष्य संपेलपर्यंत सापडतच नाही. पण ज्यांना सापडतं त्यातनं यजुर्वेद सारखे अनेक मंडळी या महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमधनं विद्यार्थी अनेक गोष्टींनी त्या परीक्षेपर्यंत पोहोचू शकत नाही. मनातली निवड इच्छा असून उपयोग होत नाही, पण तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणून जो एक मार्ग असावा लागतो, असं एक प्रचंड महामार्गच खऱ्या अर्थाने मी म्हणेन महाजन सरांनी या महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मुळात ते स्वतः स्वामी विवेकानंदांचे भक्त आहेत आणि त्यामुळे गेले सतत 3-4 दिवस स्वामींवरती प्रेम करणारी सगळीच मंडळी येऊन गेली. त्यापैकी मी देखील महाजन सर एक आहे. माझी स्वतःची एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीवरती संन्यस्त ज्वालामुखी नावाचं एक महानाट्य जे लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड झालं, ते नाटक मी लिहिलेलं आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित झालेली माणसं जी असतात ना, ती मग महाजन, अण्णा हजारे वगैरे अशी सगळी मंडळी असू शकतात. मुळात त्या बुद्धीला एक धग असावी लागते, कार्याला एक चिकाटी असावी लागते. अनेक आयुष्यामध्ये संकट येत असतात, पण स्वामींच्या आयुष्याचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला सगळ्यांना ती छोटीशी गोष्ट माहिती आहे. स्वामी महाराष्ट्र संपूर्ण भारताची भ्रमंती करत होते आणि भ्रमंती करता करता अशा एका टेकडीवर जाऊन पोहोचले की ज्या टेकडीवरती अनेक माकडं उभी होती, मोठाली अगदी मोठ्या तोंडाची माकडं. माकडांना बघितल्यावर स्वामी धावत सुटले, पळत सुटले घाबरून त्यांना, आणि अचानक एक झाडीतनं आवाज येतो, पळतोयस कशाला, थांब, मागे वळून बघ. आणि स्वामी थांबले, मागे वळून बघितलं आणि घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. प्रसंग अनेक येत असतात, पण आपलं ध्येय जर निश्चित असेल, आपला मार्ग जर आपण ठरवला असेल, तर मला त्या डॉक्टर A.J. क्रोनिन नावाच्या एका महान कादंबरीकाराची देखील तिथे आठवण होते. हा व्यवसायाने डॉक्टर असतो. अनेक दिवस त्याच्या मनामध्ये इच्छा असते की मला एक कादंबरी लिहायची आहे, मला कागदावर काहीतरी उतरवायचं आहे, मनातले संवाद शब्दांमध्ये बांधायचे. आणि म्हणून हा क्रोनिन प्रयत्न करत होता. चालतं प्रचंड मोठं हॉस्पिटल होतं. एक दिवस तो आपल्या पत्नीला म्हणाला की आता तो हॉस्पिटल सांभाळ, मी जोपर्यंत माझ्या हातून कादंबरी लिहून होत नाही तोपर्यंत मी परतीच्या प्रवासाला येणार नाही. आणि एका जंगलात निघून गेला. गेस्ट हाऊस त्याने बुक केलं आणि मग लिहायला सुरुवात केली. लिहिणं इतकं सोपं नसतं. कागदांवरती कागद भरत गेले, ते कागद फाडत गेला. तो मनासारखं काय लिखाण त्याच्या होईना. 15-20 दिवस यातनं निघून गेला. शेवटी क्रोनिन कंटाळला, वैतागला, थोडा चेंज व्हावा, बदल व्हावा, आणि म्हणून तो गावामध्ये जग भटकंती करण्यासाठी म्हणून गेला. भटकता भटकता त्याने काय पाहिलं की एक शेतकरी नापीक जमिनीवरती नांगर चालवत होता. डॉक्टर शांतपणे उभा राहिला. काय चाललंय शेतकऱ्यांचं? काय हा वेडा माणूस आहे की काय, की ज्या जमिनीवरती पीकच कधी येणार नाही अशा ह्या नापीक जमिनीवरती हा वेडा शेतकरी प्रयत्न काय करतोय? आणि मग तो विचार करत करत त्या शेतकऱ्यांकडे हा क्रोनिन गेला आणि क्रोनिन म्हणाला, अरे तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का की जे अशक्य आहे ते शक्य होणार कसं? त्या तो शेतकरी म्हणाला, माझे प्रयत्न सुरू आहेत, केव्हा तरी अशक्य आहे ते शक्य मी करून दाखवीन.
त्या एका शब्दांवरती क्रोनींचं आयुष्य बदललं. पुन्हा तो आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये आला आणि एका म्हणतात ना, जे जे मनामध्ये होतं ते त्याने एका कागदांवरती सतत उतरत हॅटर्स कॅसल नावाची जगदविख्यात कादंबरी जन्माला आली. मित्रांनो, केव्हा कधी कोणाकडनं प्रेरणा मिळेल आपल्याला सांगता येणार नाही. असं हे यजुवेंद्र महाजन सारखं एक व्यक्तिमत्व पुण्यामध्ये ठरवलं असतं तर आलिशान राहू शकले असते. छानपैकी गाडी, बंगला, कार, बायको, मुलं, संसार, अतिशय लक्झरियस आयुष्य माणूस जगू शकला असता. पण त्याला खुणावत होतं ते जळगाव, ते खुणावत होतं ग्रामीण भागातले विद्यार्थी, त्यांना खुणावत होते की ज्या विद्यार्थ्यांना काहीच मिळत नाहीये त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य तरी आपण निर्माण करू शकलो तर खऱ्या अर्थाने या जीवनात सार्थक झालं. असं विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या मांदिळेतला हा एक दीपस्तंभ आणि म्हणजे तेच यजुवेंद्र महाजन. त्यांचं मी मनापासून आनंदी विश्व गुरुकुल परिवारामध्ये स्वागत करतो आणि माझी थोडस लांबलेली प्रस्तावना थांबून हा माझा हातात नसणारा माईक पण इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातला संवेदना जे वेदनेच्या रूपाने मनालीकडे मी सुपूर्त करतो. मनाली एक उत्तम निवेदिका आहे. गेली अनेक दिवस खरं म्हणजे यजुवेंद्रांचं नाव ऐकल्यानंतर ती बिचारी इतकी घाबरून गेली की सर एवढा मोठा हिमालयाचा परिचय मी कसा करणार, या हिमालयाची ओळख तरी कशी करून देणार. पण बाळा, हिमालयाच्या पायथ्यावरती गेल्यानंतरच हिमालयाची उंची कळते आणि एकदा उंची कळली की शिखर गाठायला वेळ लागत नाही. तू शिखर तू गाठशील. मला तू माझ्या मनापासून तुला शुभेच्छा मनाली. धन्यवाद. ओव्हर टू मनाली. धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा एकदा मी मनाली तुम्हा सर्वांचं आणि आपल्या पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आहे यजुवेंद्र अनिल महाजन. आपल्या भारतीय संस्कृतीत 4 वेद आहेत आणि या 4 वेदांना खूप महत्व आहे. त्यापैकीच एक वेद म्हणजे यजुर्वेद आणि या यजुर्वेदाचा अर्थ समर्पणाची भावना, समर्पणाची कृती आणि सरांचं नावच आपल्याला त्यांची खरी ओळख करून देत आहे या ठिकाणी. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं कार्यही खूप महान आहे. कनवाळू, कृपाळू, चिकाटी, जिद्द आणि खडतर पण यशस्वी असा प्रवास करणारे सर आहेत. आणि आज आपण त्यांच्या या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील प्रवासातील एक एक पान या ठिकाणी उलगडून त्यांच्याच मुखातून ऐकणार आहोत. लगेचच मी गप्पांना सुरुवात करते कारण मला माहिती आहे की तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आज सरांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मी सुद्धा सरांसोबत खूप गप्पा या ठिकाणी मारणार आहेत. तर लगेचच आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आपण सुरुवात आपल्या बालपणापासूनच करूया की आपलं बालपण कशा पद्धतीने गेलं, आपल्या आई वडिलांनी आपल्याला कशा प्रकारे घडवलं, संस्कार दिले आणि तुमचं शालेय जीवन कसं होतं, आपल्या फॅमिली म्हणजे कुटुंबाबद्दल काही सांगणार? सुरुवातीला मी आपल्या परवानगीने कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करतो की मला आनंद विश्व गुरुकुल या संस्थेमध्ये आज बोलवण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे प्रदीपजींचं इतकं छान बोलणं सुरू होतं की मला असं वाटलं की माझं आता थोडं लांबवावं आणि त्यांचंच ऐकत राहावं. त्यांच्या माहितीसाठी सांगतोय की त्यांनी जे विवेकानंदांच्या आयुष्यावर लेखन केलंय आणि त्याचं नाट्य उभारलं गेलंय. 3-4 वर्षापूर्वी मी त्याचा माग काढत होतो की हे कोणी केलंय आणि असं आपण जळगावला घ्यावं का, आणि तीच व्यक्ती मला फोन करत होती मागच्या 15 दिवसापूर्वी. मला फार आनंद वाटला सर. थँक्यू सर. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण हा जो 200-250 लोकांचा ज्ञानयज्ञ मांडलाय तो मी आजपर्यंत कुठेच ऐकलेलं नव्हतं. इतकं हे सुरेख काम आहे आणि सुरेख म्हणण्यापेक्षा मुला मुलींसाठी याच्याहून चांगली गोष्ट आयुष्यात कुठली असू शकत नाही. त्याकरता मी आपल्या सर्व टीमचे खरं म्हणजे खूप मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की आपण खूप छान काम करीत आहात. माझ्या बालपणाबद्दल विचारलं, आज मी थोडस ठुसे सर आणि प्रदीप सर मी थोडं त्यांच्यासाठी कमी बोलणार आहे, पण मुलांच्या स्तरावर जाऊन जास्त बोलणार आहे कारण विद्यार्थी मोठ्या संख्येने आज आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, मी एरंडोल नावाच्या एका छोट्या गावामध्ये शिकलोय. म्हणजे माझं 10वी 12वी सगळं ग्रॅज्युएशन हे सगळं एरंडोलला झालंय.
तालुक्यापेक्षाही छोटं वाटणारं ते गाव खरं म्हणजे आहे. आणि तिथे माझं बालपण गेलंय सगळं. मी 3-4 गोष्टी सांगेन तुम्हाला माझ्या बालपणाच्या. एक म्हणजे मी खूप खेळलोय, खूप खेळलोय. बॅडमिंटन, क्रिकेट, गोट्या, भवरे, विटीदांडू, फुटबॉल प्रचंड खेळलोय. मला असं वाटतं खेळण्याने आपल्या जीवनात खूप चांगला परिणाम होतो, जर आपण त्याला त्या दृष्टीने पाहिलं तर. आता किती खेळायचा हा वेगळा विषय, पण खेळायला पाहिजे असं मला वाटतं, कारण त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर झाला. लहानपणी माझे वडील डॉक्टर होते. ते सेवाभावी डॉक्टर होते, म्हणजे त्यांनी धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. आणि म्हणजे आमच्याकडे रोज ₹1 इंजेक्शन आणि ₹1 गोळ्या असं तो दवाखाना असायचा. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं मला. खरं म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सेवेचं बीज त्यांच्याकडे बघून बघून माझ्यात रुजलं असावं असं मला वाटतं. माझी आई खूप शांत स्वभावाची, वडील मात्र प्रचंड डायनॅमिक, थोडे रागट सुद्धा. आणि त्यात ते मला खूप काम करायला लावायचे वेगवेगळं. म्हणजे आता मुला मुलींना जर काही कामं सांगितले ना वेगळी, तर त्यांना बिलकुल आवडत नाही. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला लहानपणापासून शेतातले सर्व कामं, म्हणजे शेतात जे जे कामं असतात ते कामं करायला मला सुट्टीत पाठवायचे. गाईचं दूध, म्हणजे गाईचं दूध आणायला पाठवायचे. म्हणजे गाय धुणे असा त्याला शब्द वापरला जातो. गाईचं दूध काढणं, ते आणणं, हे करायला लावायचे. आणि फळं यायचे आमच्या शेतामध्ये, तर मला फळं विकायला पाठवायचे. म्हणजे मी तेव्हा 7वी-8वीत असेल. तुम्ही विचार करा, म्हणजे मला माझे वडील डॉक्टर, आमच्याकडे 10 प्रकारची माणसं वेगवेगळी कामाला, आणि माझे वडील मला हे सगळे कामं करायला लावायचे. आणि मला कुठे फळं विकायला लावायचे माहितीये? ज्या कॉलनीमध्ये माझ्या वर्गातल्या मुली आणि मुलं राहतात तिथे मला फळं विकायला पाठवायचे. मला इतका राग यायचा की काय असं काय करतात माझे वडील, मुद्दाम करतात. तर मला खूप कामं, आमच्याकडे पोल्ट्री फार्म पण होता, तर मला त्या कोंबड्या गाडीवर रॉड टाकायला लावायचे. त्या रॉडवर कोंबड्या टाकायचे आणि ती गाडी घेऊन मी 10वी-12वीत असताना त्या कोंबड्या पोचवायला जायचो लोकांना. तर हा जो एक कामाचा संस्कार त्यांनी माझ्यात रुजवला, मला तेव्हा फार वाईट वाटायचं. पण आज माझ्या आयुष्यात मी जे काही उभारणी करतोय, किंवा आज असं आहे की मी कुठलं पण काम करू शकतो. म्हणजे मी कुठल्याच कामाची मला लाज वाटत नाही. मी खूप कष्ट करू शकतो. हे सगळं रुजवण्याचं आणि याचा पाया पक्का करण्याचं काम त्यावेळेस माझ्या वडिलांकडून झालं. ही सगळी कामं केली, अभ्यास थोडा थोडा केला 12वी पर्यंत. आईने मला शांत राहणं, समजून घेणं, हे खूप माझ्यामध्ये खरं म्हणजे रुजवलं. आणि 12वी पर्यंत अभ्यास कमी केला. मित्रमैत्रिणी खूप खूप चांगले मित्रमैत्रिणी जोडले गेले, आणि निखळ अशी मैत्री खूप चांगली. तो एक माझ्या बालपणातला महत्वाचा भाग होता. आणि 12वी पर्यंत मात्र अभ्यास माझा ठीक होता, पण या बाकीच्या गोष्टींमध्ये मी खूप पुढे असायचो. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे असायचो. गावात काहीही वेगळं नवीन म्हटलं की तिथे यजुर्वेंद्र असणार, असं एक परिस्थिती होती. तर या पद्धतीने मित्रमैत्रिणींमुळे घडलो, माझ्या सगळ्या खेळांमुळे घडलो. माझ्या आई वडिलांनी जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला एक्सपोजर दिलं, त्यामुळे माझी बऱ्यापैकी पायाभरणी झाली पुढच्या कामाची, असं मला वाटतं. नक्कीच. सर, आपण हे जे कार्य करताय आता सध्या जे सुरू आहे, म्हणजे अनाथ, अपंग आणि आदिवासी पाड्यातील मुलांसाठी, हे करण्यासाठी तुम्हाला म्हणजे कशामुळे तुम्ही प्रेरित झालात? की एखादा इतिहास किंवा कुणाला गुरु मानता असं की ह्या पावलांवरती आपण पण चालावं? आणि ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात निघालात त्यावेळेला वय काय होतं तुमचं सर? मित्रमैत्रिणींनो, मला ना खर तर मनालीजी असं होतं की मी 12वी पर्यंत ना फार अभ्यास नाही करायचो. 60% झाले खूप झालेत असं असायचं. करिअर बद्दल काही माहिती नव्हतं, काय करायचं काय नाही. वडिलांना वाटायचं मी डॉक्टर व्हावं, पण मला काय फार वाटायचं नाही. तरी त्यांनी मला सायन्सला ऍडमिशन घ्यायला सांगितली होती, आणि मला काही ते फार म्हणजे आवडेना. कसे तरी 12वीचे मार्क मिळाले 50-60 आणि मी पास झालो. नंतर मी आवडीप्रमाणे आर्ट्स फील्ड घेतली. ठीक आहे, मी मुद्दाम सांगतोय कारण आपल्या देशामध्ये असं वाटतं की सायन्स घेतलं की जरा चांगलं असतं आयुष्यात, करिअर चांगलं घडतं. कॉमर्स घेतलं की चांगलं घडतं, आणि आर्ट्सला काही अर्थ नसतो.
तर मी माझ्या अनुभवातून असं सांगतो सगळ्यांना की कोणत्याच डिग्रीमुळे किंवा कोर्समुळे तुमचं भवितव्य घडत नाही. तुम्ही त्या कोर्समध्ये नेमकं काय आणि कसं करतात त्यानुसार तुमचं करिअर घडतं. मी आवड म्हणून आर्ट्स घेतलं, मनापासून मला आवडायचं. आणि दुसरं असं घडलं की मला चांगली संगत मिळवण्याचा मी प्रयत्न केला. तर माझे मित्र मला एकदा एका व्याख्यानाला घेऊन गेले. रविवारचा दिवस होता आणि 11 सप्टेंबरचा दिवस, विश्व बंधुत्व दिवस, विवेकानंदांवर व्याख्यान होतं. मी त्यांना नाही म्हणायचो, यार कशाला बोर करताय, चांगला रविवार सुट्टीचा दिवस आहे, कशाला बोर मारताय, आपण कॉलेजला पण बऱ्याच वेळा लेक्चरला बसत नाही, ठीक आहे, आणि हे कसलं रविवारी स्वतःहून जायचं एखाद्या लेक्चरला. पण ते म्हटले नाही चल, आणि मी त्यांच्या आग्रहाखातर गेलो. आणि त्या दिवशी काय झालं माहितीये, प्रकाश पाठक सर होते व्याख्यान देणारे. खूप छान व्याख्यान होतं, म्हणजे त्यांचं भाषा सुद्धा खूप उच्च दर्जाची होती. मला अर्धी भाषा समजली नाही, पण मला जो काही विवेकानंदांचा जीवनपट समजला त्याच्याने मी खूपच प्रभावित झालो. प्रभावित म्हणजे काय वाटलं मला, की काय भारी माणूस आहे हा, असं मला वाटलं खरं तर. त्या वेळात असेच विचार असतात, काय भारी माणूस आहे, काय भारी काम केलं, आणि आज पण त्या माणसाची एवढी आठवण निघते. आणि मला त्यांच्या जीवनाबद्दल उत्कंठा वाढायला लागली. मग मी प्रश्न विचारायला लागलो मित्रांना. मग मला त्यांनी, विवेकानंद केंद्राचं काम तिथे सुरू होतं तेव्हा, आणि त्यांनी मला पुस्तक वाचायला दिलं. मी कधीच पुस्तक वाचायचो नाही पूर्वी, अवांतर पुस्तक नाही वाचलं कधीच. पण त्या निमित्ताने हिंदुतेच्या जागरे नावाचं पुस्तक वाचलं, सेवा साधना नावाचं पुस्तक वाचलं, आणि मी खूपच प्रभावित झालो. अजून म्हणजे मला वाचनाने काय घडतं याचं असं पहिला फ्लेवर मिळाला. छान, मला फार छान वाटलं. आणि मग मी अधिक 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 त्या विचारांकडे, त्या कामाकडे ओढला गेलो. आणि मग वाचन करणं, व्याख्यानं ऐकणं आणि चांगल्या संगतीत राहणं, आपोआप या 3 गोष्टी माझ्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनल्यात. आणि मग सुरू झाला एक प्रवास. मला समाज समजायला लागला, धर्म समजायला लागला, राष्ट्र समजायला लागलं, अडचणी समजायला लागल्या, व्यक्तिमत्व समजायला लागलं. हे सगळं या 3 गोष्टींनी घडायला लागतं. आणि ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं आणि मी पुण्याला आलो पोस्ट ग्रॅज्युएशन करायला. पुणे विद्यापीठात मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. वडिलांना वाटायचं मी अधिकारी व्हावं, म्हणून मी ज्ञानप्रबोधिनीला MPSCचं मार्गदर्शन घ्यायला गेलो. पण हे सगळं करताना मला जाणवायला लागलं की मला काय भावतं, मला काय चांगलं जमतं, मला काय पाहिजे, माझा मीचा शोध लागण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू होती. आणि मला वाटायला लागलं की मला असं अधिकारी व्हायलाच पाहिजे असं काही मनापासून वाटत नाही. मग काय वाटतं मला, तर मला शिक्षणात खूप रुची निर्माण व्हायला लागली. कारण तोपर्यंत हेच ना, वाचन, व्याख्यान, या सगळ्या याच्यातून समजायला लागलं की जगात काहीही जर चांगलं घडायचं असेल तर त्याचा मूलभूत पाया हा प्रशिक्षण आहे. आणि मनुष्य निर्माण, राष्ट्र पुनरुत्थान, हे सगळं सगळं वाचत होतो, बघत होतो अनेक लोकांमध्ये. मग मला शिक्षणात इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला. मग ह्या सगळ्या गोष्टीतून अजून जाणवायला लागलं की समाज किती महत्वाचा घटक आहे. आणि मला मुळात सुरुवातीपासून काय होतं, लहानपणापासून मला कुणालाही मदत करणे, कुणाच्याही मदतीला धावून जाणं, हे अगदी असं उत्स्फूर्त व्हायचं. म्हणजे मला त्याच्यासाठी ठरवावं नाही लागत अजून पण. म्हणजे ते खूपच सहज होतं. मग मला सामाजिक कार्यकर्ता किंवा मला म्हणतात समाजसेवक आहे, पण ठीक आहे, म्हणजे ते वाटतं तसं आहे. पण मी त्याच्यासाठी वेगळं काही करत नाही, कारण मला खरंच लहानपणापासून कुणाच्याही चेहऱ्यावर हास्य बघणं, कुणाच्या मदतीला धावून जाणं, कुणाला अडचणीतून बाहेर काढणं, आपल्याला जे जे काही देता आलं, करता आलं ते करणं, त्याच्यात मला स्वतःला खूपच आनंद वाटतो. आणि मग मला वाटायला लागलं की आपण असं काहीतरी सामाजिक काम करणं खूप चांगलं वाटतं आपल्याला. आणि मग ते शिक्षण, सामाजिक कार्य हे धागे जोडले गेले. आणि मला एक प्रश्न त्यावेळेस पडला होता, तिथून कलाटणी मिळाली. तो प्रश्न असा होता की पुण्यात काही ठिकाणी, सगळीकडे नाही बरं, काही ठिकाणी चांगलं शिक्षण मिळतं, ठीक आहे, आणि ते घेण्यासाठी दुरून दुरून खेड्यापाड्यातून मुलं येतात. तर किती मुलं येऊ शकतात खेड्यापाड्यातली? 5%, 10%. म्हणजे जे काही चांगलं शिक्षण आपण म्हणतो ते फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत खेड्यातल्या लोकांकडे त्यांना मिळू शकतं, आणि 90% मात्र ते मिळणार नाही. हे मला खूपच अस्वस्थ करणार होतं. मला असं वाटायचं की चांगलं शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे,
त्यात जे जसं परफॉर्मन्स करतील तशी त्यांची आयुष्य पुढे घडतील. पण आपण संधीच देत नाही चांगल्या शिक्षणाची. माझे वडील डॉक्टर होते, पण माझे मित्रांचे वडील डॉक्टर नव्हते ना, ते खूप गरिबीतून होते. मग त्यांनी मागे राहायचं. मला ते पटलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांचं मी तोपर्यंत वाचलेलं होतं, त्यांचं वाचलेलं होतं, गांधीजी, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळं वाचून असं सुरू झालं मनात की नाही नाही, हे झालं पाहिजे आणि हे आपणच केलं पाहिजे. जगात सल्ला देणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, अपेक्षा व्यक्त करणं अजून सोपं आहे. करणार कोण? तर म्हटलं आपण करूया. आणि मग ठरवलं की जे आपण चांगलं शिक्षण असं म्हणतो ते खेड्यापाड्यात पोहोचलं पाहिजे. आणि मला तोपर्यंत मी प्रबोधिनीत शिकवायला लागलो होतो, वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये मी शिक्षक प्रशिक्षण घ्यायला लागलो होतो पुण्यामध्ये वयाच्या 23व्या वर्षी. पुण्यातल्या 1,500 शिक्षकांना मी 23 वर्षाचा असताना प्रशिक्षण दिलं होतं इंग्रजीत. मला आवडायचं हे सगळं शिक्षण, आणि मग ते अशा घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठरवलं. आणि पुण्यात माझं त्यावेळेस ज्ञानप्रबोधिनी खूप चांगलं काम सुरू होतं. पुणे विद्यापीठात माझं इंग्रजी विभागात PhD रजिस्टर झालं होतं खूप कमी वयात, 22-23 वर्षाचा असताना. आणि माझं खूप सुरेख काम चाललं होतं. ते सगळं मी थांबवायचं ठरवलं आणि मी ग्रामीण आदिवासी भागासाठी काम करण्याचा निर्णय 25व्या वर्षी घेतला. आणि त्याचं उद्दिष्ट होतं गुणवत्तापूर्ण शिक्षण हे तळागाळात पोहोचलं पाहिजे आणि शिक्षणातून चांगला माणूस घडला पाहिजे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, संवेदनशील आणि धाडसी युवक या देशासाठी तयार झाले पाहिजे. आणि त्यासाठी काहीतरी आपण करायचं असं वेड स्वप्न बघितलं आणि त्याच्यातून 25व्या वर्षी हा निर्णय घेतला. वा, खूपच छान स्वप्न होतं सर. सर, सुरुवातीला आपल्याकडे किती मुलं होती आणि आत्ताच्या घडीला आपल्याकडे किती मुलं आहेत? पदवीपर्यंतचं शिक्षण या मुलांना कशा पद्धतीने दिलं जातं आणि इथून आपल्या संस्थेतनं शिकून बाहेर पडलेली काही नाव कमवलेली मुलं, आणि मी त्या दिवशी ऐकलं की आपल्याकडे बाहेर वाचणे सुद्धा येतात, म्हणजे आपल्याकडनं ज्या मुली लग्न होऊन गेले तर त्यांचं माहेर पण तुम्ही कशा पद्धतीने करता? हे जे काम सुरू केलं, मुळात हे काम 18 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी सुरू केलं. म्हणजे आपल्या देशात समस्या अशी आहे की ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी पण मुलांना, जी वंचित आहेत, त्यांना 10वी 12वी आणि जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन पर्यंत शासन मदत करतं. शिक्षण कमी शुल्कात देणार, फ्री देणार, असं सगळं. पण त्यानंतर काय करायचंय कुणालाच माहित नाही, काहीच वाट मिळत नाही. मग आम्ही काय केलं, करिअर काउन्सिलिंग, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, हे काम सगळं ग्रामीण आदिवासी भागात दीपस्तंभ नावाने सुरू केलं. यामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा पण भाग जोडला. म्हणजे ज्याच्यात मी आतापर्यंत जवळपास 1.5 लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय देशभरातल्या. कारण मुळात तुम्हाला शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक हा शिक्षक आहे, तो आधी विकसित झाला पाहिजे. हे असं सगळं सुरू केलं आणि मग ते नंतर विस्तारत गेलं. तर आधी सुरुवातीला मी माझं एक व्याख्यान दिलं. पैसे नव्हते, माझे वडील वारले होते अचानक, मी ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला असतानाच. पैसे नव्हते, असा वेडा निर्णय घेतला होता. लोक मला खरंच वेडं म्हणायचे की हे काय, याला काही अर्थ नाहीये, काही करतो. आणि तेव्हा मी फक्त 3-4-5 हजार रुपये होते माझ्याकडे. तर एक वृत्तपत्रात बातमी दिली की असे यजुर्वेंद्र महाजन मुलांना करिअर गायडन्स आणि स्पर्धा परीक्षा व्याख्यान देणार आहे. आणि त्याच्याने 150 मुलं जमली, त्यांना व्याख्यान दिलं आणि त्याच्यातून काहीतरी 26 की 28 मुलं ही त्याच दिवशी असं म्हटली की सर हे काय असतं आम्हाला फार माहित नाही, पण तुम्ही जे बोलले त्याच्यावर आम्हाला विश्वास बसतोय, आम्ही तुमच्या सोबतच शिकणार. आणि त्या 25-27 मुलांनी सुरुवात झाली. एक भाड्याची छोटीशी रूम घेतली होती आणि तिथे सुरुवात झाली सगळं. तर हे करताना माझी व्याख्यानं महाराष्ट्रभरात व्हायला लागली. आणि या प्रवासात काय झालं की हे जाणवायला लागलं की गरिबी इतकी आहे. म्हणजे शहरात आता मुलं ऐकत असतील तर बऱ्याच वेळा ना आपल्याला गरिबी माहित नसते. मी अनेकांना विचारतो, शहरांमध्ये व्याख्यानाला जातो, की गरिबी म्हणजे काय. मी काही इंटरनॅशनल स्कूलला विचारलं होतं गरिबी म्हणजे काय. तर एक मुलगा म्हटला होता की ज्याच्या मम्मी पप्पांकडे ऍपलचा मोबाईल नसतो ना ते गरीब असतात. अशा कन्सेप्ट असतात, ठीक आहे. पण मी जवळून गरिबी बघितली खेड्यापाड्यावर. एक मुलगी भेटली ती मला, तिला डिस्टिंक्शनचे मार्क होते सायन्सला, ग्रॅज्युएट होती. आणि आजी काहीतरी तिची अत्यंत म्हातारी आजारी होती, आईच्या किडन्या खराब होत्या, वडील वारलेले होते, 2 छोटे भाऊ लहान होते,
म्हणून ही ग्रॅज्युएट डिस्टिंक्शन झालेली मुलगी शेतात कामाला जात होती आणि शिक्षण बंद केलेलं होतं आणि तिचं लग्नही होत नव्हतं. मला फार वाईट वाटलं आणि त्या दिवशी ठरवलं की फक्त आम्ही, कारण हे शिक्षण विनामूल्य द्यायचो गरीब मुलांना, पैसे नाही, कुठलेच पैसे आपल्याकडे, जे गरीब वंचित मुलं त्यांच्याकडून घेतले जातात. जे पैसे भरण्याच्या परिस्थितीतले ती मुलं एक मिनिमम फीज असते ती भरतात. तर फ्री एज्युकेशन देऊनही जर हे घेऊ शकत नसतील तर काय उपयोग. म्हणून आम्ही निवासी प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला की यांचं जेवण आणि राहणं पण आपण करूयात. पण आमच्याकडेच पैसे नाही. मी तेव्हा व्याख्यानं द्यायचो आणि व्याख्यानाचं मानधन सगळं संस्थेत यायचं आणि या मुलांचं शिक्षण व्हायचं. अजून पण तसंच आहे. तर मग माझं लग्न ठरलं होतं. तर त्यावेळेस मी माझ्या पत्नीला आणि सगळ्या घरातल्या लोकांना विश्वासात घेतलं आणि मी ठरवलं की आपण लग्न रजिस्टर करू. आमचा खूप मोठा परिवार आहे, खूप खर्च नाही तर करू झाला असता. रजिस्टर लग्न करून जो पैसा वाचेल त्यातून आपण या मुलांचं शिक्षण करायचं असं ठरलं. आणि ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही 10 मुलं दत्तक घेतली, ग्रॅज्युएट झालेली. त्यांचं राहणं, त्यांचं शिक्षण, त्यांचं काय जेवण, सगळा खर्च आम्ही करायचा ठरवला. आणि तुम्हाला सांगतो नंतर 1.5 वर्षात ती 10च्या 10 मुलं क्लासरूम क्लास ऑफिसर झाली. आणि मग गुरुकुल नावाचा प्रकल्प आम्ही सुरू केला, भाड्याच्या जागा मिळवल्या, निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आणि महाराष्ट्रभरातून 100 मुलं अशी घेतलीत की जी खूपच गरीब आहेत मात्र खूप चांगली परफॉर्मर आहेत. अशा मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग गुरुकुल प्रकल्प वाढत गेला, त्यात 200-250 मुलं झाली. असा हा सगळा प्रवास सुरू झाला. नंतरचे 2 महत्वाचे टप्पे आले आयुष्यात. या प्रवासामध्ये मला असं जाणवलं की ज्या ग्रामीण आदिवासी मुलांसाठी मी काम करतोय त्यांच्यापेक्षा जास्त अडचण असणारी काही मुलं आपल्या देशात आहेत आणि ती आहेत अपंग मुलं. मला ती भेटायची माझ्या कार्यक्रमांमध्ये, व्याख्यानात आणि म्हणायची, सर आम्ही काही करू नाही शकत का. आणि त्यावेळेस मला पुन्हा प्रश्न पडला मनामध्ये की आपल्या देशामध्ये सर्व क्षेत्रातल्या उच्च पदांवर अपंग व्यक्ती का नसते. म्हणजे कुलगुरू अपंग नाही, कलेक्टर अपंग नाही, जज अपंग नाही, तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, का नाही. आणि असले तर अगदी तुरळक. मला त्याचं उत्तर मिळवण्यासाठी मग मी खूप प्रवास सुरू केला आणि दिव्यांग मुलांना प्रेरणा देण्यासाठी संबंध महाराष्ट्राचा दौरा केला, व्याख्यानं दिली, त्यांच्या पालकांना भेटलो. आणि मला 2 कारणं सापडली. एक की ही मुलं, यांना कोणी असं म्हणतच नाही की तुम्ही मोठे व्हा. त्यांना हे म्हटलं जातं की तुमच्यात कमतरता आहे, तुम्ही गरीब बिचारे आहात, अरे अरे अरे, आणि तुम्ही पोटा पाण्यापुरतं काहीतरी करा. आणि त्यामुळे मोठी स्वप्नच त्यांना पडत नाहीत. आणि ज्यांना पडतात मोठी स्वप्न यांच्यातल्या, ते पूर्ण होण्यासाठीची व्यवस्था आपल्या देशात कुठेच नाही. मग ठरवलं की या मुलांना प्रेरित करायचं. आणि मग प्रेरित झाल्यावर कुठे काम करतील. तर मग ठरवलं की आपणच एक प्रकल्प या दिव्यांग मुलांसाठी का सुरू करू नये. आणि मग मनोबल प्रकल्पाची सुरुवात झाली. पुन्हा पैसे नाही, जागा नाही, मग काय 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 करून कसं तरी करून ती उभारणी केली. मग देशभरातून दिव्यांग मुलं यायला लागली. तेव्हा समजलं की पूर्ण भारतामधला हा पहिला प्रकल्प आहे जो दिव्यांग मुलांचा विनामूल्य निवासी प्रकल्प आहे, ज्यामध्ये त्यांचं उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचं शिक्षण, टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग हे सगळं एकाच छताखाली त्यांना मिळतं. मग ती मुलं आली, जवळपास 125 मुलं आली वेगवेगळ्या वेगवेगळ्या राज्यांमधून. आणि 2016 साली अजून एक घटना घडली. एक मुलगा मला भेटला आणि त्याला मी फक्त बेटा म्हटलं आणि तो ढसाढसा रडला. मला समजेना की काय चुकलं माझं. त्याने नंतर सांगितलं की सर, मला आजपर्यंत इतकं प्रेमाने बेटाच कोणी म्हटलं नाही, कारण मला आई वडील मी बघितले नाही. शासनाच्या संस्थेत होतो, तिथून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर पडलो आणि त्याच्या आयुष्यात कोणीच नाही, तर मी काय करू. आणि नंतर मग मी रडत होतो खूप वेळ हे सगळं ऐकून. बघा ना, एक क्षण असा विचार करा की आपल्या आत्ताच्या आयुष्यात जर कोणीच नाही, अशी कल्पना करू शकतात का तुम्ही. आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही. मला फार शॉक बसला आणि त्या दिवशी संकल्प केला की यानंतर 18 वर्षानंतरच कोणताही मुलगा मुलगी ज्याला आई वडील नसेल, अकाली वारलेले असो किंवा आधीपासून नसो, त्यांचं आई वडील आपण बनायचं. आणि मग संजीवन प्रकल्प सुरू केला अंतर्गत. आणि त्याच्यात सगळ्या महाराष्ट्रातून अनाथ मुलं मुली आली. तर अशी सगळी मिळून आता
सुमारे 300 मुलं मुली संस्थेमध्ये आहेत. त्यातली 225 मुलं ही जळगावच्या प्रकल्पात आहेत आणि बाकीची मुलं ही पुण्यातल्या प्रकल्पात आहेत. खूपच छान. ऐकताना मलाही खरंच सांगते भारावून गेलं. सर, तुमचं हे कार्य म्हणजे तुम्ही तुमच्या एका कार्यक्रमात मी ऐकलेलं की आपल्या गावात कुणी आलं की आपल्या गावात काय आहे पाहण्यासारखं, असं जर म्हटलं काही गावी म्हणजे म्हणतात आता प्रश्न पडतो त्यांना की काय आहे माझ्या गावात, किंवा काय त्यांना कळत नाही की काय सांगावं माझ्या गावात काय आहे. पण जळगाव सारख्या ठिकाणी किंवा आपल्या गावात आल्यानंतर गावकऱ्यांना जर कोणी विचारलं पाहुण्यांनी की काय आहे तुमच्या गावात, तर लगेचच उत्तर मिळतं की आमच्या गावात दीपस्तंभ आहे. तर हा जो वटवृक्ष आहे, हा वटवृक्ष बहरायला किती मेहनत घ्यावी लागली, किती वर्ष तुम्हाला यामध्ये कार्य करावं लागलं? मुळात 2005 ला आदिवासी ग्रामीण मुलांसाठी काम सुरू केलं, 2014 ला दिव्यांगांसाठी आणि 2016 ला अनाथ मुला मुलींसाठी. तर झाले आता जवळपास 15, 8 आणि 3 वर्ष झालेत या सगळ्या कामांना. आणि खूप लोकांचा सहभाग. ऍक्च्युली मी बोलतोय, मी सुरुवात केली म्हणून ठीक आहे, पण शेकडो हजारो लोक याच्यामध्ये तन मन धनाने सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे अविश्वसनीय वाटणारा हा प्रकल्प आहे. आता लोक काय येतात दुरून दुरून हा प्रकल्प बघायला, कारण देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं की ब्लाइंड मुलं IAS झाली, इन्कम टॅक्सला कमिशनर झाले, आपल्याकडची ब्लाइंड मुलं PhD होत आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात. आता हे होण्यासाठी खूप खूप वेगळा प्रवास होता किंवा आहे अजून. यांचं स्टडी मटेरियल तयार करावं वेगळ्या पद्धतीने, याची टेक्नॉलॉजी अमेरिकेतून त्याचे सॉफ्टवेअर तसे आणले, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंट डोनेशन मधून मिळवणे, या मुलांना ते ट्रेनिंग देणं, त्यानंतर यांचा पायाभूत अभ्यास उत्तम करून त्यांना शिखरापर्यंत नेणं, या सगळ्यांमध्ये नॉर्मल मुलांना कमी अडचणी येतात ना. मला दिसतच नाही, मला ऐकूच येत नाही, किंवा मला हातपायच नाही, किंवा हातच नाहीत दोघं, आणि हे सगळं करायचं आहे. प्रचंड कष्ट, म्हणजे काय नाही समस्या येऊ शकत, अशा सर्व प्रकारच्या गोष्टींवर आम्ही सगळे मिळून मात करत आता इथपर्यंत आलोय. तर तेच बघणं खूप वेगळं असतं की इतकी जिद्दीने मुलं कसं काम करतात. आणि त्याचं कारण असं आहे, आनंद, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान या 3 गोष्टी रुजवण्याचा आम्ही मुलांमध्ये प्रयत्न करतो. आणि या 3 गोष्टींचाच अभाव त्यांच्यामध्ये असतो नव्हे. आपण ज्यांना सर्वसामान्य मुलं म्हणतो त्यांच्यात पण हा अभाव असतो आणि म्हणूनच मुलं मोठी किंवा पुढे जात नाहीत. खरं. सर, एखादी संस्था, आता तुम्ही मगाशी म्हणालात, पण एखादी संस्था चालवणं खूप कठीण काम असतं. तर त्यासाठी म्हणजे म्हणतात ना, ही सगळी हे चालवणं, संस्था चालवणं, तर त्यासाठी एक उत्पन्न हे लागतं, साहजिकच आहे. त्यांचं खाणं, पिणं, राहणं, औषध, पाणी, सगळ्या बारीक बारीक गोष्टी या आल्याच, कारण आम्हालाही सर्वसाधारण लोकांना त्या लागतातच. तर यासाठी हे आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने मिळतं? म्हणजे गव्हर्नमेंट काही मदत करतं का, काही NGO काही मदत करतं का, किंवा सुरुवातीला तुम्ही तुमच्या खिशात ना काही घालून, म्हणजे कशा पद्धतीनं या सगळ्याचं हे खर्च? 2 वाक्य विवेकानंदांची आठवली, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. मला खूप हे, आणि जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात, त्या असल्या काही विचारांनी ना मी खूप भारावून गेलो. आणि अजून एक वाक्य आहे, तुम्ही प्रचंड शक्तिवान आहात, तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. एकच ध्येय निश्चित करा, त्यानंतर तुमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब, तुमचा प्रत्येक श्वास आणि तुमचं अख्खं जीवनच त्या ध्येयाप्रती समर्पित होऊ द्या, आणि मग बघा तुम्हाला ते यश मिळतं की नाही. तुम्हाला माणसंच नाही तर निसर्ग सुद्धा त्यावेळेस साथ देईल. या अशा प्रकारच्या वाक्यांना मी काय केलं, माझ्या जीवनाचं मुख्य सूत्र बनवलं आणि सोपा एक विचार केला की जे विचार आपल्याला पटतात, जे विचार आपल्याला प्रभावित करतात, ते आपल्याला जगता आले पाहिजे. नुसते विचार काहीही करू शकत नाहीत. आणि म्हणून मला हे सगळं काम उभारताना जागा नाही, पैसे नाहीत, माणसं नाहीत, अशी अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं आम्हाला. पण त्या अडचणींकडे अडचणी म्हणून बघितलंच नाही, पहिली गोष्ट. कारण विवेकानंद पुन्हा असं म्हणतात की महान कार्य
हे महान अडथळे आणि महान त्यागाशिवाय कधीच पार पाडत नाहीत. तुम्ही तुमच्या मार्गावर जाता आहात ठरवलेल्या ध्येयाकडे, आणि त्या मार्गावर जर तुम्हाला कुठलेच अडचणी अडथळे येत नसतील तर समजून घ्या तुमचा मार्ग चुकला आहे. हे असं मी जीवनात आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला सांगू, हे प्रत्येक वाक्य सत्य आहे. प्रत्येक वाक्य, याची प्रचिती मी अक्षरशः दररोज घेतो. पैसे नव्हते, त्यामुळे सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं की माझी व्याख्यानांमधून जे पैसे आजपर्यंत 15 वर्ष व्याख्यानांचं सगळं मानधन बाय चेक संस्थेला येतं. म्हणजे जिथे व्याख्यानाला जातो त्यांच्याकडून संस्थेतच ते मानधन घेतलं जातं. दुसरं, माझ्या लग्नात मी 10 मुलं ते घेतले, तिथून पैसा उभारला. नंतर काय केलं, निवासी प्रकल्प जेव्हा सुरू करत होतो तेव्हा पैसे नव्हते आणि लवकर डोनेशन्स आपल्या समाजात उभारले नाही जात सुरुवातीला, आणि ग्रामीण भागात तर मुळीच मिळत नाही. तर माझं वडिलोपार्जित घर होतं एक 3 मजली. तर मी पहिल्या टप्प्यामध्ये ते घर विकलं आणि मी भाड्याच्या घरात राहायला गेलो. आणि त्याच्यातून मग तो 100-125 मुलांचा जो खर्च व्हायचा तो पहिले वर्षभर 2 वर्ष भागवला गेला. मग नंतर काही लोक जोडले गेली, ती सपोर्ट करायला लागली, डोनेशन द्यायला लागली. पण मग तोपर्यंत मुलांची संख्या प्रचंड वाढली आणि मग मनोबल प्रकल्प करण्याचा मुद्दा पुढे आला. आणि मग त्यावेळेस आमची जमीन होती, शेत जमीन 10 एकर, शेवटची प्रॉपर्टी माझ्या वडिलांची जी माझ्या आणि कुटुंबियांसाठी होती ती. मग ती मी जमीन विकली आणि त्याच्यातून निवासी प्रकल्प दिव्यांगांचा सुरू झाला. पण ह्यामुळे काय झालं की लवकर सुरू झाल्यामुळे मग खूप लोक त्याला जॉईन व्हायला लागली, अनेक लोक ते काम बघून पुढे यायला लागली. पण त्याच्यासाठी सुरुवातीला या गोष्टी करायला लागल्या, पण मला त्याच्यात काही वेगळं विशेष किंवा मी काहीतरी भव्य दिव्य केलं असं काही वाटत नाही. कारण मला काय वाटतं की ते जे वाक्य मी तुम्हाला आधी सांगितले ना, त्याग आणि सेवा हेच भारतीय संस्कृतीचे सर्वोच्च आदर्श आहे. तर विवेकानंद हे जे म्हणतायत ना, त्याच्या मागे खूप मोठा सार आहे. कारण हे त्याग करून जे काही छान वाटतं ना, ते तुम्हाला सांगतो कुठेच मिळू शकत नाही ती अनुभूती. तर ती मी अनुभूती जेव्हा सुरुवातीपासून घ्यायला लागलो ना, तर मला जाणवलं की हे मी काही कोणासाठी नाही करत आहे, हे माझ्यासाठी करतोय. मलाच त्याच्याने खूप वेगळी अनुभूती येते. आणि एक घर विकलं जाऊन जर 100 घरं उभारले जात असतील अनेकांचे, तर त्याच्याहून सुंदर काय असू शकतं आयुष्यामध्ये. आता मी भाड्याच्या घरात राहतो, तर त्याच्याने काय फरक पडतो ना कोणाला. म्हणजे ठोसे साहेब असतील, प्रदीपजी असतील, किंवा तुम्ही मनाली मॅडम असतील, किंवा कोणी असेल, तर मी एवढंच आहे, मी भाड्याच्या घरात राहतो, तर ठीक आहे, इट्स ओके, त्याच्याने काही फार फरक पडत नाही. पण त्याच्याने असं झालं की संस्थेचा पाया लवकर मजबूत होऊन लवकर फ्लाईट घेण्यासाठी ती तयार झाली संस्था. आणि आता अक्षरशः आपण, तुम्हाला सांगतो, समाज फार चांगला आहे भारतीय समाज. तुम्हाला सांगतो, मला राहायला आता घर, बरेच भाड्याचे घर बदलवले, त्रास होता, तर आमच्या इथल्या डॉक्टर डावींनी मला त्यांचा एक बंगला राहण्यासाठी दिला की तुम्ही राहा, आमचं भाग्य आहे तुम्ही तिथे राहाल. गाडी संस्थेच्या कामासाठी मी लाखो किलोमीटर फिरतो, तर पुखराज पगारिया म्हणून आहेत, त्यांनी 3 गाड्या दिल्या संस्थेला, एक इनोवा, एक मारुती, आणि ते म्हटले तुला नाही देते, संस्थेला देतोय, तुझी समाजाला गरज आहे, तू सुरक्षित राहायला पाहिजे आणि तुझी तब्येत चांगली राहायला पाहिजे. काय सांगू तुम्हाला, म्हणजे अगदी तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो प्रदीपजी, मला दररोज 2 फोन सरासरी असतात, 2 सरासरी. कुठले तरी माणसं असतात मी ओळखत नाही, ते कुठेतरी युट्यूबवर काहीतरी बघतात आणि भरभरून 10-10 मिनिटं बोलतात. मला काहीच काम नसतं, फक्त ऐकणं, आणि मला वाक्य न वाक्य आता पाठ झालेली आहे. आणि शेवटी म्हणतात आम्हाला काहीतरी या कामात सहभाग घ्यायचा आहे, माऊलींच्या चरणी अर्पण करायचं आहे वगैरे, काय 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 असतं. आणि मग ते म्हणतात, मी म्हणतो जरूर सहभागी व्हा, पण ते म्हणतात अहो थोडीशीच रक्कम आहे. म्हटलं काय फरक पडत नाही, कमी जास्त काही नसतं, भाव महत्वाचा आहे. तर ते म्हणतात मला ना 1,500 रुपये पाठवायचे बरं का. मग मी म्हणतो फार चांगलं, तुमचं स्वागत आहे. मग मनाली मॅडम, मी त्यांना विचारतो की तुम्ही काय करतात, तर तो माणूस म्हणतो माझं सुपा नावाच्या गावाजवळ एक छोटं खेड आहे, तिथे माझं पंक्चरचं दुकान आहे. आणि तुमचं काम बघून मी अनेक दिवस ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी करायचं, तर मी चिल्लर जमून ठेवलेली सगळी, ती आता 1,500 बनली आहे, तर मला त्याच्यात द्यायचं. एक माणूस म्हणतो की मला तुम्हाला 2,500-3 हजार पाठवायचे. मग मी विचारतो काय करतात तुम्ही, तर ते म्हणतात मी भिंती रंगवण्याचं काम करतो सोलापूर जवळ. एक माणूस म्हणतो मी बांगड्या भरण्याचं काम करतो खेड्यापाड्यामध्ये महिलांच्या घरोघर जाऊन.
आणि मला आपल्याला काहीतरी पाठवायचे. तर खूप मोठ्या म्हणजे शरद पवार साहेब, चंद्रकांत दादा पाटलांपासून, नरेंद्र जाधव सरांपासून ते हे आता ज्या 3 लोक सांगितले अशी सगळी लोक सोबत यायला लागली आणि हा प्रकल्प उभारायला वा. लागला. छान छान छान. वृत्ती हवी देण्याची. ते किती आहेत त्याला महत्व नसतं, देणं हे महत्वाचं असतं, मनापासून देणं महत्वाचं असतं सर. खरंय. सर, ही जी मुलं आहेत ही प्रत्येक जण वेगवेगळी आहेत. म्हणजे कुणी अंध आहे, कुणी अपंग आहे, कुणी आदिवासी पाड्यातनं आलेलं आहे. प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे म्हणजे म्हणतो ना आपण हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशी मुलंही वेगवेगळी आहेत. तर बरोबर. त्यांच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा, म्हणजे ते तुमच्यासोबत कसे वागतात किंवा इतर जण आहेत. म्हणजे मी एक आई म्हणून सांगेन की घरात 2 मुलं असली की ऑफिस पण आल्यावरती ह्याची कंप्लेंट हिची कंप्लेंट हे ते त्यांचं सुरू असतं आणि भांडणं हे ते. तर आम्हाला 2 मुलांना सांभाळताना नाकेनऊ येतात. तुम्ही एवढी मुलं कशी काय सांभाळता? मला खूप ठिकाणी विचारला तो हा प्रश्न आणि मला खरंच 300 मुलं आहे बरं का. म्हणजे नुसती अशी शिकणारी नाही, ज्याला आपण म्हणतो ना खरंय. की आपली जबाबदारी आहे ना माझी 300, आणि त्यांची जबाबदारी अगदी म्हणजे खरं. राहणं, खाणं, शिक्षण, आरोग्य, कपडे सगळं. आणि त्याच्याहून मोठ्या गरजा असतात. एक पहिली गरज असते भावनिक गरज. अगदी खरंय. आणि ती पुरवणं. तर मी तुम्हाला सांगू की मला 2013च्या अगोदर अंध काय व्यक्ती असतो आणि अपंगाच्या काय अडचणी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे शून्य समजायचं मला याच्यातलं. आणि आज मला त्याच्यातलं तज्ञ मानलं जातं. ऍक्च्युली मी नाहीये, मी खूप शिकतोय अजून त्याच्यातलं. आणि मी त्यांना सांभाळू कसं शकलो आम्ही सगळं, तर याच्यासाठी 2 कारण आहेत. एक म्हणजे जगामध्ये कुठलीही व्यक्ती, कितीही व्यक्ती आपल्याला आपण समजून घेऊ शकतो, त्यांच्याबरोबर राहू शकतो आणि उत्तम सहवास होऊ शकतो, जर आपल्याला प्रेमाची भाषा जमत असली तर. प्रेम. ठीक आहे. एक. आणि दुसरं, आपल्याला ना लोकांच्या बुटात जाऊन विचार करता आला पाहिजे. की माझ्यावर मनाली आता रागवते, ठीक आहे, चिडते आणि माझ्या बाबतीत गैरसमज पण करते आणि मला वाईट पण बोलते, ठीक आहे. हे का होत असावं, हे कशामुळे होत असावं, याच्या पाठीमागे काय आहे, मनाली कुठून आली आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, तिचे आईवडील काय आहेत, ती कशा परिस्थितीतून, हे सगळं विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला समजतं की हे का होतंय. तर एक मला काय सांगतं ते सांगतो तुम्हाला. मी खूप असा इंटेलेक्च्युअली वगैरे हुशार वगैरे नाहीये, पण मला प्रेमाने खूप, माझ्याकडे प्रेम खूप आहे एक. आणि ते मनापासून, मला काहीच नकोय परत, ज्याला आपल्याकडे निस्वार्थ निर्लस प्रेम असं म्हणतात. आणि दुसरं मला जमतं, माझं खूप पेशन्स आहे, खूप पेशन्स. तुम्हाला माहितीये, तुम्ही हे ऐकायला तुम्हाला छान वाटेल फार, पण एखाद्या ब्लाइंड मुलाला किंवा एखाद्या हात नसणाऱ्या मुलीला जीवन दृष्टिकोन कसा द्यायचा आणि त्याला कसं उच्च स्तरावर न्यायचं सर्वात दृष्टीने, त्याला खूप पेशन्स लागतो, खूप. तर तो पेशन्स आहे. आणि तिसरी गोष्ट आहे मला की ज्याच्यामुळे ते होऊ शकलं, पुन्हा विवेकानंदांचं वाक्य प्रदीपजी, फेथ अँड फेथ इन युअर सेल्फ. विवेकानंद म्हणतात विश्वास असू द्या. तुम्हाला जगात कशावर विश्वास नसला चालेल, पण स्वतःवर विश्वास असू द्या. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही बनाल. तर मी सांगतो ना तुम्हाला, मी हे जगतोय, रोज या वाक्यांची प्रचिती मी बघतो. तर हा विश्वास माझ्या प्रती असलेला, माझ्या सहकाऱ्यांप्रती, आणि सगळ्यात महत्वाचं त्या मुलावर मुलीवरचा विश्वास की यस तू करू शकतोस, का नाही करू शकणार, तू नक्की करू शकतोस. यामुळे समजून घ्यायला लागतं. आणि मला काउन्सिलर असल्यामुळे आणि ट्रेनर असल्यामुळे ते सगळे माझे कौशल्य या मुलांवर वापरता येतात. मी तुम्हाला एक विनंती करीन, नेमकं आम्ही हे सगळं कसं करतो त्याचा एक व्हिडिओ आपण बघूयात. मी आपल्या प्रिन्सिपल सरांना विनंती करीन, त्यांनी तो 4 मिनिटांचा व्हिडिओ दाखवावा. सुयश, हो सर, दाखवता, 1 मिनिट प्लीज. हा व्हिडिओ खूप परिवर्तन करू शकतो तुमच्या जीवनात, जी लोक मुलं विशेषतः ऐकतायत त्यांच्यासाठी. तर थोडं सेंट्रलला घ्याल.
हाथों की लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते. या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना एक मिनिट सर. हा प्रधान सर. हा सर, एक मिनिट फक्त. गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे. या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत व्हिडिओ दिसतो सर? दिसत नाहीये. हा, दिसत नाहीये. सुरुवातीपासून घ्यायला वाटलं. हो. आता दिसतोय व्हिडिओ? हो, येस. आता राईट आहे, अलाइनमेंट राईट आहे. हाथों की लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते. या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे. या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली. अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक, कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे. अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय. मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगतायत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली आहे. ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करत आहेत. आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाने. इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च जवळपास 80,000 रुपये आहे. आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या, सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो. आज मनोबल प्रकल्पात 272 विद्यार्थी राहतात. मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे. त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि प्रेम हवंय. सर्वांगीण विकास, प्रेम, आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं IAS, इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत. मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे. लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्युटिफुल and also make our life more meaningful. जब दिल में था घना अंधेरा, लगता मैं हूं कि मैं नहीं हूं. कहीं से आसमां में उजाला आया, मन का पंछी गाता और गोते लगाता. अरे आसमां तो हमेशा से ही खुला था. सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया. सच,
मुझको मेरे होने पे यकीन आ गया। तर सर निशब्द. काय बोलावं सुचत नाहीये. खर तर आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या ना काय नाहीये याचा विचार करून करून आणि अजून काय हवंय याची आस मनात ठेवून आपण स्वतःला कायम दुःखी करत असतो. पण आपल्याकडे काय आहे याची आपल्याला फार जाणीव नसते. मला या मुलांबरोबर हे शिकायला मिळालं की आपण मुळातच आपल्याला हे जीवन मिळालंय आणि त्यात हे अवयव मिळाले, जेवढे मिळाले त्यासह आपण फार भाग्यवान आहोत. खरंय खरंय अगदी खरंय. आणि या मुलांना मी तेच सांगतो, आधी त्यांना या सगळ्या धक्क्यातून बाहेर काढतो. माहितीये, जो हमारे पास नहीं है भूल जाओ यार, जो दिया है वो बहुत इंपॉर्टेंट है और सपने देखने के लिए आंखों की जरूरत नहीं होती है. क्या बात है. यदि सपने देखने के लिए आंखों की जरूरत होती तो जिनको आंखें हैं वो कितने सपने देख लेते. क्या बात, क्या बात. तो आंखें नहीं लगती, हिम्मत लगती है, जिगर लगता है. तुम्ही करू शकता, आपण करूया. आणि त्यांच्या समोर ते बघतात. संस्थेकडे ना आता रुपया सुद्धा नाही. रुपया लिटरली रुपया माझ्याकडे तर नाहीच, संस्थेकडे नाही, पण 1.5 कोटी रुपये दरवर्षी जमवण्याची आम्ही हिंमत ठेवतो. ते जमत नाही, आम्ही कर्ज काढतो, आम्ही काही पण करतो, पण गरजू मुलांना परत नाही जाऊ द्यायचं आणि त्यांचं आयुष्य उभारायचं. हे अशक्य वाटणारं काम जेव्हा होतात सगळ्यांनी मिळून, त्यावेळेस ते मुलंही बघतात की यार आपण पण काही करू शकतो आणि आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, ते आमच्याकडून घेतात. असा हा प्रवास चालतो. याच्यातला मुलगा बघितला एक, तो त्याला दोन्ही हात दोन्ही पाय नाहीये, पांडुरंग नाव आहे त्याचं, आणि तो आता नांदेडला क्लास 2 ऑफिसर आहे सहकार विभागामध्ये. वडील पुजारी होते, 2-4 हजार मिळायचे किनवट जवळच्या खेड्यात, आणि आज काय त्याच्या जीवनात आणि पूर्ण याच्यात परिवर्तन झालेलं आहे. एक मुलगी, तिला एक हात आणि एकच पाय, म्हणजे एक हात आणि एकच पाय. ती मुलगी मंत्रालयात आहे, असिस्टंट म्हणून काम करते. माझा जीवन नावाचा माझा मुलगा आहे. माझ्या जीवनला आई वडील नव्हते, ठीक आहे, आणि जीवनला डोळे पण नाही, आणि जीवन आता बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर आहे, म्हणजे 48,000 रुपये पगार. हे कामाचं महत्व आम्ही असं हे करतोय लोकांना की लोकांची आयुष्य घडण्यासाठी ते सक्षम झाले पाहिजे. नुसते पैसे देऊन किंवा शासनाच्या नुसत्या योजनांनी फ्री सगळं मिळून नाही होणार. त्यांना आपल्याला शिक्षण, प्रशिक्षण आणि एक सुंदर व्यक्तिमत्व जे त्यांच्यातच आहे ते फुलण्यासाठीचं वातावरण द्यावं लागेल. तरच देशातल्या वंचितांचं कल्याण होईल. नाहीतर ते आयुष्यभर वंचित राहतील आणि आपल्या समोर हात पुढे राहील त्यांचा. खरंय 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 असं सगळं आहे. तर म्हणजे माझी स्वतःचीच आता अशी भावना, म्हणजे पाहताना हे अगदी 4 मिनिटाची 3 मिनिटाची क्लिप पाहताना, तर सर तुमच्यावरती असा प्रसंग येतो का? कारण सतत तुम्ही या मुलांच्या सहवासात असतात आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःला कसं काय खंबीर बनवता? कारण 4 मिनिटात आम्हीच एवढे सगळे हे झालं तर कसं सावरता कसं तुम्ही? मी पण फार भावनिक आहे ऍक्च्युली मनाली, पण मला खूप रडू यायचं अगोदर माहितीये, आणि अजून पण मी कंट्रोल कसं करायचं ते शिकलो ऍक्च्युली. नाही तर मी रोज रडेल असं होईल. काय झालंय माहिती का, की मला जेव्हा रडू यायचं ना किंवा अजूनही येतं, तेव्हा मी विचार काय करतो की समजा एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बघून आता मी रडतोय, ठीक आहे, तर त्याच्याने माझ्या रडण्याने त्या व्यक्तीच्या जीवनात काही बदल होणार आहे का? तर उत्तर येतं नाही. कशा करता रडायचं? त्याच्यापेक्षा त्याचं ते दुःख कमी होण्यासाठी आपल्याला एखादी छोटी का असेना कृती करता येईल का, असा विचार करायला मी शिकलो आणि तशी सवय लावली स्वतःला. म्हणजे कोणीच खाली हात जात नाही आपल्याकडून, कोणीच नाही. फक्त समजलंच पाहिजे की हे दिव्यांग आहे, अनाथ आहे किंवा अत्यंत गरजू आहे आणि मात्र परफॉर्मर आहे.
नाहीतर मग तशी करोडो लोक आहेत आपल्या भारतात, सगळ्यांचं नाही करू शकत आपण. तर काहीही करून त्यांच्या सोबत उभं राहणं, पाठीशी उभं राहणं, त्यांना हात देणं, हे करायला लागलो. त्याच्यामुळे आपोआप भावनांवर नियंत्रण व्हायला लागलं. आणि जेव्हा त्यांचे ते यशस्वी झालेले, आत्मविश्वासाने भारलेले चेहरे आणि व्यक्तिमत्व बघतो, मग ते आयुष्यात कायम समोर राहतं की आपल्याला हे असं करायचंय. मग रडणं मागे पडतं. आणि तुम्ही हे आजच बघितलं ना, मी याच्याहून वेगवेगळ्या स्टोरीज रोज बघतो, रोज. हो ना. त्याच्यामुळे हो, मला खरंय. मला आता तेच समजतं की आता यांना याच्यातून बाहेर कसं काढायचं, याच्यावर काम. खरंय खरंय खरंय. हॅट्स ऑफ आहे तुमच्या कार्याला, खरंच सर. सुरुवातीला तुम्ही एकटेच निघालात या प्रवासात, एकटेच ही पालखी खांद्यावर घेऊन तुम्ही हा प्रवास करत होतात. आता तुमच्या सोबत बरेच जण आहेत, बरेच सहकारी आहेत. तुमची जी टीम आहे ती कशा पद्धतीने या मुलांसोबत काम करते, आणि आता म्हणजे सुरुवातीला सगळ्यांना बोलवायला लागलं की आपण अशी ही संस्था करतोय, म्हणून तुम्ही गावोगावी जाऊन त्यांना ते सांगितलं. पण आता अशी वेळ आली आहे का की स्वतःहून मुलं तुमच्याकडे की गरज आहे, किंवा पालक की आम्ही नाही करू शकत, आदिवासी पाड्यातली म्हणा किंवा अशी काही की जी स्वतःहून तुमच्याकडे केव्हा बसते? हो, आता काय होतं की ही अशा प्रकारचे दिव्यांग आणि अनाथ 18 वर्षाच्या वर काम करणाऱ्या मुलांची बऱ्यापैकी एकच संस्था आहे देशात या विषयांमध्ये काम करणार. त्यामुळे त्या सगळ्यांना आता सोशल मीडियामुळे, युट्यूब चॅनलमुळे माहिती आहे की महाराष्ट्र में ऐसा ऐसा काम चलता है. तर ते बरोबर शोधून येतातच, नक्की येतात. दुसरे, महाराष्ट्रातही बऱ्यापैकी म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलेत, तालुक्यात गेलेत, तर या संस्थेची माहिती आहे या घटकातल्या लोकांना, असं आता माहिती झालंय. त्यामुळे हजारो अर्ज दरवर्षी येतात, त्याची आम्ही छाननी करतो आणि मॅक्सिमम मुलांना प्रयत्न करतो की मदत करावी. आता बरेचसे नाही करू शकत कारण निधी आमच्याकडे पुरेसा नसतो. मग आम्ही वेटिंगला लावतो त्या मुलांना आणि एक एक करून जसा जसा निधी येत जातो तसं तसं त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, थोडस मागे जाऊन एक विचारते. म्हणजे एक आपलं एक सुरुवातीला आपलं एक स्वप्न असतं, एक माणूस म्हणून की मला डॉक्टर बनायचे, मला इंजिनियर बनायचे, मला काही ना काहीतरी अशी स्वप्न. तर तुम्हाला अशी कथा आहे का, किंवा तुमचं असं काही स्वप्न होतं का की या क्षेत्रात वळल्यामुळे तुमचं ते स्वप्न काही अधुरं राहिलं, असं काही वाटतं का? किंवा सुरुवातीच्या मला काळात खरं किती तर व्हायच्या? मला असं खरंच स्वप्न आधी नव्हतं. मला हेच वाटलं अगोदर की आपण असं काहीतरी करावं, ठीक आहे. पण मला अजून एक गोष्ट आयुष्यात करण्याची इच्छा होती, ती खंत आहे. मला डिफेन्स मध्ये काम करण्याची खूप इच्छा होती आणि मला फार आवडतं संरक्षण क्षेत्रामध्ये काम करायला, डिफेन्स मध्ये. पण माझी ती इच्छा पूर्ण नाही होऊ शकली आणि ते इतके स्ट्रिक्ट नियम आहेत की मी असं इकडे राहून तिकडे करू शकत नाही. त्यांची एक आहे सर्व्हिस की ज्याच्यात तुम्ही 2-4 वर्ष करू शकतात. पण आता हे काम इतकं मोठं झालंय की मी काहीच करू शकत नाही दुसरं. कारण मोठा परिवार आहे, ती मुलं घडवणं, स्टाफ माझा खूप महत्वाचा आहे. कारण या क्षेत्रातला स्टाफ मिळत नाही तयार. स्टाफ तयार करावा लागतो, तो घडवावा लागतो. आणि त्यात ग्रामीण भागात काम करायला कोणीच यायला तयार नसतं. माझी ही तक्रार आहे कायम पुणे मुंबईतल्या सगळ्या लोकांसाठी की शहरातून कोणीच ग्रामीण भागात काम करायला तयार यायला नसतं. पण ते ठीक आहे, ज्याची त्याच्या प्रायोरिटी असतात. पण त्यामुळे माणसं घडवणं याच्यातच खूप वेळ जातो. पण माझे सहकारी, त्यांच्या प्रती पण मी कृतज्ञता व्यक्त करतो कायम की माझ्या वेड्या स्वप्नांना घेऊन ते धावतायत, नाहीतर कोणीही लवकर तयार होत नाही. आणि पुण्यात एक प्रकल्प सुरू केलाय कारण अनेक उच्च शिक्षणाचे कोर्सेस पुण्यात असल्यामुळे या मुलांसाठी पुण्यात एक प्रकल्प आपण सुरू केलेला आहे आणि त्या पद्धतीने काम चालतं. सहकाऱ्यांचं काम खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे मी पण त्याच्यात असतो. प्रत्येक काम मी स्वतः आधी करतो, मग सहकारी करायला लागतात. म्हणजे तुम्ही विचार करा ना, ज्या मुलांना हात नाही येतो ग, त्यांची काय काय अडचण होत असेल रोज, किंवा ज्यांना डोळेच नाही त्यांना काय काय होतं, तर ते सगळी कामं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून ते अनुभवी होत जातात आणि विकसित होत जातात सगळे सहकारी. व्हॉलेंटरी येणारे खूप लोक आहेत, सुटीमध्ये काम करायला येतात, उन्हाळ्यामध्ये काम करायला शहरातून मुलं येतात. IIM आणि IIT सारख्या संस्थातून इंटर्नशिप करायला आता आपल्या संस्थेत मुलं पाठवायला लागल्यात त्या संस्था. असं काम चालतं आणि उत्तम पगार आणि उत्तम वातावरण याच्यात सामाजिक काम असं आपण ठरवलंय.
म्हणजे सोशल वर्क शुड बी डन व्हेरी प्रोफेशनली. तेव्हा मी एक पैसा कधीच संस्थेतून घेतला नाही, घेणार नाही. उलट बऱ्यापैकी करोड रुपये टाकले. पण अशी प्रत्येकाचीच वृत्ती असली पाहिजे अशी अपेक्षा नाही आमची. काही लोक काम करतायत, पूर्ण वेळ काम करतायत संस्थेमध्ये आणि त्यांची गरज आहे पैशांची, तर त्यांनी घ्यावे पैसे, मानधन घ्यावं चांगलं, पण काम त्यांनी क्वालिटीचं करावं. अशा प्रकारची आपण थोडी वातावरण निर्मिती केली. सर, संस्थेचा दिनक्रम कसा असतो साधारण? सकाळी पासून आतापर्यंत मुलांचं सांगायचं कसं असतं? या सगळ्या कामामध्ये जी मुलं आपल्याकडे काही फी भरून महाराष्ट्रभरातून एमपीएससी युपीएससी शिकायला येतात, आणि त्यांच्या 4 पट मुलं ही सगळी असतात, दिव्यांग वंचित सगळी. तर सगळ्यांसाठी आपली थीम अशी आहे, म्हणजे ज्या सूत्रावर आपण काम करतो ते असं आहे, चांगला माणूस घडला पाहिजे. ठीक आहे. आणि मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. तर त्या दृष्टीने योगा, प्राणायाम, वेगवेगळे खेळ, या मुलांना सगळा एक्सपोजर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या मुलाला दोन्ही हात दोन्ही पाय नाही ना, तो स्विमिंग करतो. ठीक आहे. ज्या मुलांना दोन्ही डोळे नाही ते चेस खेळतात. तर खेळ, व्यायाम, ध्यानधारणा याच्यासाठी वेळ दिलाय. प्रोफेशनल काउन्सिलिंग असतात, मुलांचे ट्रेनिंग असतात, मग त्यांचे वर्ग भरतात. मग जेवणाची वेळ असते, अभ्यासाच्या वेळा ठरलेल्या असतात, फिरण्याची वेळ ठरलेली असते. टीव्ही नाहीये कुठे मात्र, पण बाकी वेगवेगळी लोक येत राहतात. मनोरंजनाचे काही कार्यक्रम असतात. सकाळ संध्याकाळ प्रार्थना असते, 15-15 मिनिटं त्यासाठी दिलेले आहेत. त्या प्रार्थनेत वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येतात, ते 5-5, 10-10 मिनिटं बोलतात. त्यांचे ग्रुप डिस्कशन्स असतात मुलांचे. अशा प्रकारची रचना असते. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत की हे कार्य करताना म्हणजे आता ही तर तुमची फॅमिली आहेच, म्हणजे नो डाऊट, पण तरी सुद्धा घरी आई, बायको, मुलं, हे सगळ्यांसाठी तुम्ही स्वतःसाठी असा थोडासा वेळ कसा काय काढता? आणि तुमची अर्धांगिनी जी आहे ती त्यांच्याबद्दल सांगाल का? कारण त्या तुम्हाला यामध्ये कसं सहकार्य करतात? एका मुलाचा आई होता इथे हे होतं की त्या एवढ्या मुलांच्या आई तुमच्यासोबत पहिल्याच लग्नाच्या दिवशी त्या 10 मुलांच्या आई तुम्ही त्यांना केलं. तर त्यांच्याबद्दल आम्हाला आवडेल तुम्ही सांगितलं. हा मानसीचा फोटो आहे. उदयजींच्या हस्ते तिला हे मिळालं होतं. खर तर तिचा स्वभाव मूळतः सामाजिक याच्यातला नाहीये. म्हणजे ती नाशिकमध्ये वाढलेली आहे. तिला हा फार मोठा धक्का होता सुरुवातीलाच, की हे काय, कोणत्या प्रकारच्या व्यक्तीशी आपलं लग्न झालेलं आहे. कारण थोडे थोडे वेळी असतात ना माणसं, आणि चांगलं असतं. मी म्हणजे फार वेळा आहे. ठीक आहे. तर तिला तो धक्का होता. पण पहिली 10 वर्ष आमच्या लग्नाची, म्हणजे आता 14 वर्ष झाली, पहिली 10 वर्ष ती पूर्ण वेळ तिने घर सांभाळलं व्यवस्थित. कारण घरामध्ये मी घराचं व्यवस्थापन जे असतो ना, त्याच्यात 0 वेळ असतो उपस्थित. माझा काहीही व्यवस्थापनाशी संबंध नाहीये. मला तुम्ही दुधाचा भाव विचाराल, भाजीचा विचाराल, किंवा खेळा कुठे, मला काहीही समजत नाही. माझा एक भाऊ मानलेला आणि माझी पत्नी यांनी व्यवस्थापन सांभाळलं घरात. आता 3 वर्षापासून ती संस्थेच्या कामात आर्थिक रचना जरा बघण्यासाठी, कारण मी त्याच्यात एकदम वीक आहे, तर आर्थिक रचना बघण्यासाठी ती 1-2-4 तास देते आणि ते बघते. त्यामुळे ती आता सहभागी झाली. तिला खूप त्यातल्या त्यात त्रास झालाय त्याचा, आणि तिने मन कसं तरी तयार केलेलं आहे खरं तर. दुसरा विचार असा आहे की मी घरात काय करतो. मी स्वतः ना पालक प्रशिक्षक पण आहे. म्हणजे मी 350 कार्यशाळा घेतल्या आहेत महाराष्ट्रात पालकांच्या, की म्हणजे सुजाण पालक कसं झालं पाहिजे, त्याचा उपयोग पण मला झाला ऍक्च्युली. कारण मी जे बोलतो ते मी केलं पाहिजे माझ्या आयुष्यात. तर सुरुवातीच्या 4-5 वर्षांना मी फारच वेड्यासारखं काम केलं. म्हणजे घर वगैरे काही, फक्त जेवण वगैरे असं जेवण राहणं लग्नानंतर. पण मुलं झाल्यानंतर मी जरा सावरलो लवकर, आणि मी तेव्हापासून काय केलं, 1 तास मी माझ्या मुलांना देतो. त्याच्यात मोबाईल वगैरे कुठलाच भाग नसतो. 1 तास माझ्या मुलांना, आणि ते देतो म्हणजे काय करतो, मी खेळतो माझ्या मुलांबरोबर, गप्पा मारतो. अभ्यास हा विषय नाही. ठीक आहे. गप्पा आणि खेळणं, मस्ती करणं. दुसरं 1 तास माझी पत्नी आणि आई असं घालवतो. 1 तास माझ्यासाठी असतो, माझा व्यायाम, माझ्या ध्यानधारणा आणि या सगळ्या गोष्टींसाठी. झाले 3 तास. तुम्हाला सांगतो, हे 3 तास आणि तयारी वगैरेला जे वेळ लागतो तो माझ्या, हे सोडलं तर मी जगात दुसरं काहीच करत नाही. मी फक्त माझं काम करतो.
आणि एवढं करून पण माझं 12 तास काम होतं. 10 ते 12 तास म्हणूया. तर अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि मी इतर काहीच करत नाही. मी टीव्ही बघून 14 वर्ष झाली. मी टीव्ही बघत नाही, मी कुठेच गप्पा करायला जात नाही, मी काहीच करत नाही. मी फक्त काम करतो. माझं पॅशन, माझी मुलं, एवढंच काम करतो. आणि 3 तास हे माझं स्वतःला, परिवाराला, मुलामुलींना देतो. असं नियोजन केल्यामुळे उत्तम चाललंय, काही अडचण नाही. छान छान छान. सर, जाता जाता म्हणजे आमच्या विद्यार्थी जे आहेत आमचे, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने आजच्या या पिढीने की असावं आणि घडावं, किंवा तुमच्या या क्षेत्रावरती जर कुणाची यायची इच्छा असेल की अगदीच हे, तर मग त्यांना तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना सर. तसं खूप सांगण्यासारखं आहे. मी पण थोडक्यात सांगेन फारच. पण मी आवाहन करेन सगळ्यांना. दीपस्तंभ फाउंडेशन नावाचं माझं एक युट्यूब चॅनल आहे. DEEPSTAMBH, दीपस्तंभ फाउंडेशन. 1.5 लाख सबस्क्राईब आहेत त्याला, जवळपास 1,61,000. आणि जगभरात ते बघितलं जातं. त्याचं कारण आहे शिक्षण, करिअर, समाजकार्य याच्यावरचे माझे आणि माझ्याकडच्या विद्यार्थ्यांचे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही ते मित्रमैत्रिणींना जरूर बघा. फक्त एक पथ्य पाडायचं कोणत्याही व्हिडिओचं. आठवड्यातून जास्तीत जास्त 2 व्हिडिओ बघायचे. 2. त्याच्यातून काय शिकलं ते लिहायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल ते करायचं. आणि मग पुढच्या आठवड्यात नवीन व्हिडिओ बघायचे. तर असा प्रयत्न करा. मी तुम्हाला एवढाच सल्ला देईन, करिअर निवडताना तुमच्यात काय आहे, कोणतं कौशल्य आहे, तुम्हाला काय खूप मनापासून आवडतं आणि ज्याच्यात तुम्ही खूप कष्ट करू शकता, अशा कोणत्याही क्षेत्रात करिअर करा. बिलकुल अडचण येणार नाही. फॉलो युअर सेल्फ, बट टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट. दुसरं, आपण फार भाग्यवान आहात मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला इतक्या काही चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाल्या आहेत. तर काउंट युअर ब्लेसिंग्स. ठीक आहे ना. ज्या नाही आहेत गोष्टी आयुष्यात, त्यांच्या बाबतीत निराश होऊ नका, कारण आपल्याकडे खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना. तर हॅव ग्रॅटिट्यूड, बी हॅपी. काहीतरी देण्याचा सतत प्रयत्न करा. तुम्ही फार मोठे व्हाल. यशस्वी होतात काही लोक, पण तुम्हाला यशस्वीच्या पलीकडे महान व्हायचं असेल, आयुष्य सुंदर जगायचं असेल, अर्थपूर्ण जगायचं, द्यायला शिका. ठीक आहे. गिव्ह पीपल सेल्फलेसली. खचून कधीच जाऊ नका. तुम्हाला सांगतो, मला कधीच फार टेन्शन येत नाही. मला अपयश आलं तर मला फार वाईट कधीच वाटत नाही. मी लगेच उभा राहतो आणि कामाला सुरुवात करतो. नवीन काहीतरी करूयात, शिकूयात अडचणीतून, अडथळ्यातून, अपयशातून, आणि नवीन काहीतरी सुरू करू. लेट स्टार्ट समथिंग न्यू, समथिंग ग्रेट. कदाचित पुढे काहीतरी अधिक चांगलं आपल्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. खचून जाऊ नका यार. रडत बसणे, काय आजकाल फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन तर असं सहज वापरतात लोक. असलं काही नसतं रे. काही फार प्रॉब्लेम नाहीये आपल्या आयुष्यात. प्रॉब्लेम माझी मुलं बघा, त्यांच्याकडे आहेत. त्याला प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे आई नाही, वडील नाही, दोन्ही पाय पण नाही, दिसायला पण कमी आहे, भाऊ दारुड्या आहे, तो रोज मारतो, आणि बहिणीला एड्स आहे. याला म्हणतात प्रॉब्लेम्स आयुष्यातले. आणि तो मुलगा आता माझ्याकडे आहे आणि तो म्हणतो आता मी तुमच्या बरोबरच आयुष्यभर सर काम करणार, मला हेच काम आवडतं. तो आता मुलांना आणि लोकांना आधार देतो, धीर देतो. ठीक आहे. प्रॉब्लेम याला म्हणतात यार. हमारा प्रॉब्लेम है, हम स्पीड ब्रेकर को हिमालय समझ बैठे हैं. प्रॉब्लेम्स हे नसतात जे तुम्ही म्हणताय. रेंज येत नाही, हा काय प्रॉब्लेम आहे? चांगला अँड्रॉइड मोबाईल घेता येत नाही, हा काय प्रॉब्लेम आहे? तो फार फार काही खचू नका. खूप आयुष्यात पुढे जायचंय, मोठं काम करायचंय प्रत्येकाला. दुसरं, टेक्नॉलॉजी बाबतीत काळजी घ्या जरा. मी कारण आता सगळ्या स्तरातल्या मुलामुलींबरोबर राहतो. एवढंच पाळा की टेक्नॉलॉजीने तुमचं आयुष्य खराब नको व्हायला, याची काळजी घ्या. ते आपलं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी आहे, तेवढंच करा. ठीक आहे. सोपं उदाहरण सांगू. जेवणासारखं, जेवणामध्ये माहितीये ना, वरण भात भाजी पोळी हे मेन जेवण असतं. ठीक आहे ना. आणि लोणचं, चटणी, मुरब्बा हे चवीसाठी असतं. ठीक आहे. तर ते तेवढंच चांगलं असतं. तुम्ही जर मेन कोर्स म्हणून लोणचं खाल्लं तर काय होईल? तुम्हाला त्रास होईल. तसं फेसबुक, व्हॉट्सॲप, काय असेल नसेल, युट्यूब, हे असं थोडस एवढंच घ्या, कामापुरतं घ्या.
या बाबतीत एकदम स्मार्ट व्हा, बावळट सारखे नका वागू. म्हणजे काय, आपल्या कामाला काम ठेवा, जे आपल्यासाठी महत्वाचं आहे, ज्याच्याने आपला फायदा होणार आहे, आपलं जे गोल सेट केलंय तेवढंच वापर करायचा, बाकीचा वापर करायचा नाही. सो काळजी घ्या. तुम्हाला दीपस्तंभ मनोबलचा प्रकल्प कधी बघावासा वाटला जरूर या. तुमच्या मुंबईतून SIES नावाच्या संस्थेच्या खूप सहली येतात बघायला, अनेक इतरही संस्था येतात. तुम्ही या, भेटा. सामाजिक कार्यात कोणाला इंटरेस्ट असेल मला नक्की संपर्क करा. तुमच्या ग्रुपवर तुमचे प्राचार्य सर वगैरे सगळे माझे कॉन्टॅक्ट म्हणजे ईमेलचे डिटेल्स टाकतील. यजुर्वेंद्र79 जीमेलचा माझा ईमेल आहे, तुम्ही संपर्क करा. माझं एक आव्हान आहे सगळ्यांसाठी, तुम्हाला कुठेही एक अपंग मुलगा मुलगी किंवा अनाथ मुलगा मुलगी किंवा खूप गरजू आहे आणि काहीतरी करण्याची उमेद आहे असा कोणत्याही जाती धर्माचा मुलगा मुलगी भेटला ना, त्याला तुम्ही नक्की दीपस्तंभ मनोबलची माहिती द्या. त्याचं आयुष्य खूप चांगलं पुढे बहरेल. आपण त्यांना सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि मदत म्हणजे काय रे, आपण मित्र आहोत सगळ्यांची. आज आपण कोणाला तरी हात देतोय, पुढे आपल्याला कोणीतरी हात देतं कोणत्या तरी प्रसंगात, कधीतरी आयुष्यात समस्या प्रत्येकाला येतात. तर हे आपलं काम आहे, इट्स ह्युमॅनिटी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, याच्यात काय वेगळं आहे, हे आपण करायला लागलं पाहिजे. ठीक आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण प्रदीपजी, तुसेजी, आपले प्राचार्य सर, तुम्ही सगळे इतकं छान काम करतायत. मला त्याचा एक छोटासा हिस्सा होता याला, त्याचा मला खूप आनंद आहे. मनाली मॅडम बरेच दिवस तयारी करतायत या सगळ्या गोष्टींची. संपर्कात माफ करा, संपर्क लवकर झाला नसेल तर माझं काही असेल तर मला माफ कराल, पण तुम्ही खूप चांगलं मला बोलतं केलं, त्याबद्दल तुमच्या प्रति कृतज्ञता. सगळ्या मुलांना एवढंच सांगेन, बेटा लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला सांगू, लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. जीवन खूप सुंदर आहे, मस्त जगा. अडचणी बिडचणी येत राहतात, ते आपल्याला मजबूत करतात. त्याच्यातून शिका आणि पुढे जा. येते लक्षात. माय बेस्ट विशेस. थँक्यू व्हेरी मच मनाली मॅडम. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही निशब्द करतात, प्रत्येक गोष्टीत निशब्द करतात. असंच कार्य पण तसंच, बोलणं पण सगळं तसंच सर. सर पुढची सूत्र मी ढवळे सर, प्रदीपजी ढवळे सरांकडे देते. खरं तर सगळेच जण अस्वस्थ आहेतच. तुमचं जे अफाट कार्य आहे. 12 जानेवारीला इंद्रजित देशमुखचं एक आपल्याला नाव माहिती आहे. हो, माझे खूप चांगले ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक इंद्रजित देशमुखने 12 जानेवारीला माझं नाटक संन्यस्त ज्वालामुखी, जे विवेकानंदांच्या जीवनावरती आहे, त्यांनी तेही असंच आपल्यासारखं मला की सर मी गेली अनेक दिवस हे नाटक कोणाचं आणि शोधत होतो. तर त्याने ते 12 जानेवारीला फिक्स केलंय. त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या इथे जवळजवळ 5-6 हजार विद्यार्थी असतात. शिवम प्रतिष्ठानमध्ये सर मी पण आहे. आणि गेली 7 वर्ष मी एकच वक्ता रिपीट आहे, म्हणजे बाकी वक्ते बदलतात, मी त्यांचा टीम मेंबर आहे. आमची ही चर्चा झाली आहे. माझी एक अशी इच्छा आहे की मी 12 जानेवारीला जर त्यांच्याकडे असेल तर 11 किंवा पुढे 13 तुमच्याकडे, तुमच्या संस्थेमध्ये हे नाटक विद्यार्थ्यांसमोर मला नक्की करू. आणि मला एक विनंती आहे तुम्हाला, मला कधीतरी त्याच्यात, मला कायम जमणार नाही, पण मला काहीतरी रोल करायचा आहे त्याच्यामध्ये. क्या बात. अगदी छान करू आपण सर. आणि मी पण गेली जवळजवळ 1.25 तास फार अस्वस्थ होतो. आणि प्रयत्न आम्ही करत असतो, मी काय, विलास ठुसे काय, आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. जसं सहज मी आणि माझी पत्नी प्रकाश आमटेंकडे गेलो होतो आणि त्यांचं हॉस्पिटलचं काम चालू होतं आणि मी अस्वस्थ झालो की बापरे, या जंगलामध्ये हा माणूस काय करतोय. आणि मग मी द्वंद्व नावाचं नाटक ठाण्यामध्ये येऊन लिहिलं आणि त्याचे माझ्याच नाटकाचे सलग 13. खरं आपलं कौतुक करू नये, पण सामाजिक आपलं काम हे एकमेकांना जर कळलं तर एकमेकांची मदत तिथे होऊ शकते. माझ्याच नाटकाचे मी रेकॉर्ड ब्रेक करून 15,55,555 निधी प्रकाश आमटेंच्या हेमल कशाला दिला. आपले विलास ठुसे तर हा एक वेडा माणूस आहे, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते स्वतःसाठी काहीच मागत नाही, तर आनंदवनच्या प्रकल्पाला दरवर्षी 5-6 लाख मित्रांच्या मध्ये स्वतःहून हात घालते. आणि फारच छान. परवा सहज बोलता बोलता एका त्यांच्याच विलास ठुसेंच्याच कार्यक्रमाला मला गौरी सावंत, आपण एक नाव ऐकलं असेल, तिने सहज भावना व्यक्त केल्या. आम्ही सगळे मित्र एकत्र आलो आणि त्यांना एक गाडी, आम्ही सगळ्या मित्रांनी, म्हणजे मुळात आमची जी संस्था आहे आनंद विश्व गुरुकुल,
ज्या आनंदीगेंच्या नावाने आम्ही सुरू केले होते, एक वेडा माणूस ठाण्यामध्ये होऊन हो गेला. अच्छा ते नाव आहे होय. ते नाव आम्ही काय म्हणतो, या ठाणे शहरामध्ये असावं, एक प्रेरणा आम्हा सगळ्यांचा आहे. त्याच्याने हे सगळं डे गुरुकुल खिशातले पैसे टाकून आम्ही संस्था चालवतोय. आमच्या संस्थेच्या वतीने आज मी तुम्हाला मनापासून एक 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 मोठा भाऊ म्हणून एक शब्द देतो की खारीचा वाटा तुमच्या संस्थेमध्ये आमचा असेल, हा नक्कीच असणार आहे. शेवटी माणूस आहोत, प्रवासी आहोत, तुम्ही एकटे निघालात, शेवटी कारवा बनता जाएगा, तसा कारवा तुमचा झालाय. त्या कारव्यामधला एक शेवटचा एक कोणतरी असेल, ते आनंद विश्व गुरुकुल परिवारातली आमची सगळी मंडळी असतील. माझे NSS युनिट आहे, आमची लॉ कॉलेजची मुलं आहेत, माझे संस्थेचे सगळे पदाधिकारी आहेत. आम्ही थोडंफार एकदा ठरवलं की करतो, आणि तुम्हाला मदत करणं म्हणजे साक्षात ईश्वरी माणसाला मदत करण्यासारखं असं मला आवर्जून वाटतं. खूप खूप काम आहे तुमचं. काय करावं, जर समोर असतं तुम्हाला नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लढवलं तुम्ही आम्हाला, आणि आम्ही का कशासाठी जगतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही आजचा हा कार्यक्रम इतका छान व्यक्त केलं की तुमचा मनापासून संस्थेच्या वतीने आभार. ओव्हर टू सुरेश प्रधान. येस, धन्यवाद सो मच सर. तुझ्याला बोलायचंय. तुझे सर. सर, खरं तर तुमच्या संस्थेचा गिरजाई प्रतिष्ठानच्या तर्फे सेवावृत्ती पुरस्कारासाठी संपदा वागळेंनी तुमचं नाव अतिशय स्ट्रॉंगली रिकमेंड केलं होतं. हो बरोबर. संपदा वागळेंनी, आणि तुमचं लोकसत्तेच्या मध्ये जो सत्कार झाला होता, त्यामुळे सगळे तुमचं नाव तर परिचित होतं महाराष्ट्राला किंवा भारतामध्ये. तर 24/2/2019 साली आम्ही तुमच्या भाषणाची खूप वाट बघत होतो की तुमचं मार्गदर्शन आम्हाला त्याला होईल, परंतु काही ही संस्था आहे. अपरिहार्य कारणामुळे तुम्ही आला नाही आणि तुम्ही तुमच्या मिसेसला पाठवलं. पण त्या मिसेसने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने, की लग्न झाल्यानंतर मी 10 मुलांची आई आहे हे मला यजुवेंद्रनी सांगितलं, आणि ते जे त्यांनी फुलवलं ना निरगुडकर सरांच्या याच्यामुळे, ते खूप अप्रतिम होतं सर. आणि हा व्हिडिओ त्याला पण आम्हाला दाखवला होता. हे झालं आता तुमच्या कामाचं, तर त्या अप्रतिमीचे अजोडे. परंतु मी आता प्रेक्षकांना सांगतो, आणि ढवळ सर तुम्ही पण ऐका, की यजुवेंद्र सरांनी हा एवढा आर्थिक चणचण बाकीच्या गोष्टी असून सुद्धा, आता मला एक मध्यंतरी ना मेसेज आला होता व्हॉट्सअपवर की यांच्या संस्थेच्या जवळ, एरंडोलच्या जवळ सहवास नावाची एक संस्था आहे, आणि ती सहवास संस्था पण अशाच अपंग मतिमंद मुलांचं काहीतरी सांभाळ करते. ओळखीच्याच एका माणसाकडनं आलं होतं, आणि या लॉकडाऊनच्या मध्ये त्यांना धान्याचा प्रॉब्लेम झाला होता, खाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणून मी धान्य बँकेच्या आमच्या विजयोला मॅडमला म्हटलं की तुम्ही काय करू शकाल का. मग मला त्यांचा फोन आला की मी यजुवेंद्र सरांशी बोललेले आहे, आणि त्यांनी तिथे धान्य आणि बऱ्याच गोष्टी तिथे पोस्ट केल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे स्वतःच्या संस्थेमध्ये अडचणी असून सुद्धा दुसऱ्याच्या संस्थेमध्ये जाऊन तिथे आता जवळजवळ 40-50 मुलं आहेत, त्या लोकांना सुद्धा सहकार्य केलं, आणि मग आम्हाला राहवलं नाही, आणि आम्ही ठाण्यातून त्यांना 30,000 रुपयाची मदत कॅशच्या स्वरूपामध्ये बँक ट्रान्सफर करून त्यांच्याकडे दिली. म्हणजे स्वतःच्या संस्थेमध्ये अडीअडचणी असून सुद्धा आज यजुवेंद्र सरांनी त्या संस्थेला मदत केली, आणि एक अप्रतिम असं उदाहरण घडून दिलेलं आहे. सर, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आमच्या ढवळ सरांनी एकदा मनावर घेतलं ना, तर आम्ही 15,55,555 रुपये आम्ही प्रकाश आमट्यांच्या हॉस्पिटलला दिले. त्या गौरी सावंतला आम्ही, तिची गाडीची अडचण होती, आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदेने आम्हाला ग्रीन सिग्नल दिला, आम्ही ताबडतोब 6.5 लाखाची गाडी त्यांना दिली, आणि बाकीचं तर आमचं चालूच असतं. परंतु आज तुमच्या ह्या कार्याची ओळख बऱ्याच लोकांना आहे, परंतु इतरही आता ह्या माध्यमातून झालेली आहे. खूप आनंद झाला तुम्ही येऊन, तुमचं हे ऐकून आम्हाला खूप खूप आनंद झाला. कधी ना कधी निश्चितपणे आम्ही तुमच्या संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहोत, आणि सरांनी ते प्रॉमिस केलंय ते 101% आम्ही पुरा करू, एवढंच सांगतो तुम्ही. धन्यवाद सर. मला 1 मिनिट फक्त बोलायचं आहे की माझी एक विनंती आहे आपल्याला दोघांना आणि सगळ्यांना. मला आनंद विश्व गुरुकुल आणि तुम्ही हे सगळं ऐकून असं वाटतं की आज नंतर मी असं म्हणणार आहे की ठाण्यामध्ये आमची एक संस्था आहे,
आनंद विश्व. हो. आणि तुम्ही असं म्हणणार आहात की जळगावला आणि पुण्याला आमची एक संस्था आहे दीपस्तंभ मनोबल. दीपस्तंभ. आता आमची तुमची राहणार नाही, याचं कारण सांगतो की एकाच विचाराने आपण सगळे आहोत आणि अशा किमान एक 35 संस्था आहे की ज्यांच्याशी मी लाईफ लॉंग जोडलो गेलोय. मी आपल्या संस्थेतल्या मुलांसाठी आजच सांगतो, मी दरवर्षी माझा एक अख्खा दिवस देणार. मी फार काहीतरी करू शकतो सर, आपण भेटल्यावर सांगेन. मी जेव्हा मुलांसोबत असतो ना, ते फार वेगळं काम असतं. तर मी एक दिवस माझ्या वर्षातला आनंद विश्वसाठी दिला, माझी संस्था म्हणून. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे आमची आणि आमच्या बऱ्याच मुलांची तुमच्या सोबतची ही दुसरी भेट आहे. कारण की जेव्हा गडकरी रंगायतांमध्ये आपला जो सत्कार झाला होता त्यावेळेस ढवळ सरांनी आम्हाला सगळ्यांना नेलं होतं आणि आम्ही तो क्षण अनुभवला होता. आणि त्यामुळे बरेचशा NSSच्या मुलांनाही आपल्याबद्दल माहिती होतं. आणि आज आपण एक सुंदर प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं सर. सर, माझा फक्त एकच प्रश्न आहे, जर आपली परवानगी असेल तर मी विचारा. माझा प्रश्न हा आहे की दीपस्तंभ मनोबल स्कॉलरशिप अँड एंट्रन्स एक्झाम असं काहीतरी तुम्ही सुरू केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल सर जरा तुम्ही सांगाल का? आपण दरवर्षी एक प्रवेश परीक्षा घेतो. जी मुलं आदिवासी आहेत किंवा ग्रामीण आहेत आणि खूपच गरीब आहेत आणि जी परफॉर्मर आहेत अशा मुला मुलींसाठी ती असते. यामध्ये साधारण परिस्थितीतल्या मुलांना आपण नाही देऊ शकत. अत्यंतिक गरीब आणि ज्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला आहे अशी मुलं आपण एंट्रन्स घेऊन निवडतो आणि त्यांना मग वर्षभर विनामूल्य भोजन, निवास आणि प्रशिक्षण दिलं जातं. ही परीक्षा जून-जुलैच्या आसपास होते. आता यावर्षी सगळी परिस्थिती बदलल्यामुळे आपण ती घेऊ शकलो नाही. तर आता असं आहे की अशी जी मुलं आहेत यांनी आम्हाला मेल करायचा, म्हणजे ईमेल जरी केला आणि त्यांची सगळी परिस्थिती लिहून पाठवली अकॅडमिक बॅकग्राऊंड सह, तर आम्ही ते सगळे अर्जांवर मग टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतो आणि मग त्यांची निवड करतो. तर हे दरवर्षी अशी मुलं निवडली जातात. पण बरीचशी मुलं जून-जुलैच्या व्यतिरिक्त पण येतात. मग ज्या खूप क्रॉनिक केसेस आहेत, जे अत्यंतिक गरजू आहेत, त्यांना आपण आपल्या कॅपॅसिटीमध्ये असंही त्यांना प्रवेश देतो. ही सगळी माहिती तुम्हाला दीपस्तंभच्या वेबसाईटवर मिळेल. www.deepstambfoundation.org ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल आणि युट्यूब चॅनलवर व्हिडिओ मिळतील. आणि ऑफिसचा मी तुम्हाला एक नंबर देऊन ठेवतो, 9922004191. या नंबरवर SMS करून तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. SMS करायचा म्हणजे त्यांना सोपं जातं सगळे उत्तर द्यायला. ते कदाचित तुम्हाला फोन करतील गरज असेल. 9922004191 चॅट वरती टाकलेला आहे नंबर. जर कोणाला आणि मी NSSचा विद्यार्थी होतो, NSSचा विद्यापीठ प्रतिनिधी सुद्धा होतो बरं का, सगळ्या मुलांसाठी विशेष माहिती. सर, जर आपली सर्वांची परवानगी असेल तर आम्ही समारोपाकडे जातो. आमची लॉ कॉलेजची SY LLB ची विद्यार्थिनी आहे सावरी चौधरी. तिला मी विनंती करतो की तिने कृपया आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावे. नमस्कार. आनंद विश्व गुरुकुल विधी व ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांचं विधी लिखित नेटभेटचं पुष्प 103 यातच आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय श्री यजुर्वेंद्र महाजन सर यांनी प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठी केलेली धडपड ही सगळ्यांसमोर एक आदर्श म्हणून आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणीवेतून आपण इतरांसाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून ते विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. सर, तुम्ही आज इथे येऊन आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसेच आपल्या आजच्या मुलाखतकार सौ मनाली माणगावकर मॅडम यांनी उत्तमरित्या मुलाखत घेतल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विलास ठुसे सर, सचिव गुरुवर्य डॉक्टर प्रदीप ढवळ सर, खजिनदार श्री अक्षर पारसनी सर, सिनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर हर्षा लिखिते मॅडम, लॉ कॉलेजचे प्राचार्य माननीय सुयश प्रधान सर, सेकंडरी अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर मॅडम, प्री प्रायमरी आणि प्रायमरी सेक्शनच्या प्राचार्य डॉक्टर वैदेही कोळंबकर मॅडम आणि इतर मॅनेजमेंट सदस्य व उपस्थित मान्यवर आणि गुरुजन या सगळ्यांचे मनापासून आभार मानते.
फेसबुक आणि झूमच्या माध्यमातून उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग यांचेही मनापासून आभार. सगळ्यांच्या सहमतीने आजचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू सावरी. थँक्यू. मी आता धन्यवाद. सेशन एंड करतोय, तर सगळ्यांची विंडो बंद होईल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.